नमो बुद्धाय जय भीम. मी बनते सदानंद या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज दिनांक 1 एप्रिल 2026 बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा हा महिना सुरू होत आहे. आणि आज आम्ही पोहोचलो आहे, अर्थात कालच पोहोचलो संध्याकाळी, जळगाव येथील सवदखेडा या ठिकाणी, जिथे पूज्य भंते धम्मदीप यांनी सुंदर असं हे धम्मकेंद्र, प्रचार प्रसार केंद्र निर्माण केलं आहे. या रोडच्या दोन्ही साईडला ही जागा दान दिलेली आहे त्यांना. एका बाजूला 3 एकर आहे, तर दुसऱ्या बाजूला 2 एकर आहे. अशी ही 5 एकरची जागा धम्मकेंद्र त्यांनी निर्माण केलं आहे. या ठिकाणी बऱ्याच वेळा येण्यासाठी प्रयत्न केले, पण काल एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पाचोरा येथील सोनवणे बाबांचा स्मृती दिन होता, त्याकरिता आलो होतो. आणि इथून जवळच हे आहे, त्याकरिता इथे आम्ही आलो आहोत. तर हे आहे बोधिसत्व चॅरिटेबल ट्रस्ट, धम्मभूमी, नेरी दिगर, तालुका जामनेर असे जळगावमध्ये येथे हे धम्मभूमी प्रचार प्रसार केंद्र आहे. रजिस्टर नंबर देखील आहे. आणि पूज्य भंते जे आहेत धम्मदीप, त्यांचा मोबाईल नंबर आहे 7378733727. सुंदर ही भूमी त्यांनी निर्माण केली आहे. त्यांचा अभ्यास, त्यांचे ध्येय होतंच की एक विश्वस्तरीय धम्मप्रचार प्रसार केंद्र निर्माण झालं पाहिजे, जेणेकरून सर्वांगीण मनुष्याचा विकास झाला पाहिजे, मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करता आलं पाहिजे. आणि त्यांनी ध्येय साध्य केलं आहे. निरंतर अथक परिश्रमानंतर अनेक ठिकाणी भ्रमण केल्यानंतर त्यांना सुंदरशी अशी जागा इथे दान मिळाली. आणि त्या दानाच्या जागेचा संपूर्ण उपयोग त्यांनी या धम्ममय केंद्राकरिता निर्माण केला आहे. सुंदर असं निसर्ग इथे त्यांनी बहरून आणलेला आहे. इथे भगवान बुद्धाची सुंदर अशी आशीर्वादरूपी मूर्ती, बुद्धरूप देखील स्थापन करण्यात येणार आहे, जी सदैव आपल्याला प्रेरणा देत राहील. हे जीवन अनित्य आहे. जीवनातील त्यांचं मार्गदर्शन म्हणजे 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, 37 बोधिपक्षीय, 10 पारमिता आणि इतर सखोल अभ्यास देखील येथे आपल्याला लाभ मिळणार आहे. त्याची प्रेरणा म्हणून भगवान बुद्ध आपण यांना वंदन करत असतो, म्हणून त्यांचं बुद्धरूप इथे प्रतिष्ठित करण्यात येणार आहे. या जागेत त्यांनी सुंदर असं भोजनालय देखील निर्माण केलं आहे. जो कोणी इथे भिक्षू येईल, उपासक वर्ग येईल, निसर्गाच्या सानिध्यात देखील त्यांनी हे असं निर्माण केलं आहे. हे सुंदर असं ज्या परिस्थितीमध्ये निर्माण करता येईल त्या परिस्थितीमध्ये चेअर देखील आहेत, भोजनालय आहे, छोटासा किचन देखील आहे. इकडे कपडे, आपलं भांडे वगैरे पण धुवू शकतो. आणि ही भंतेजींचं निवासस्थान आहे. आपण बघू शकता भंतेजी अभ्यास करत आहेत. खाली स्टोर रूम आणि वरती त्यांची अभ्यास आणि निवास करण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. झाडे, झुडपे, वेली याच्या सानिध्यामध्ये एकांत पक्ष्याच्या चिवचिवटामध्ये, किलकिलाटामध्ये ते अभ्यास करतात आणि इतरांना मार्गदर्शन करतात. आणि हे भिक्खू निवास आहे. इथे भिक्षूची निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. बांधकाम अर्ध झालेलं आहे आणि पुढे निरंतर चालूच राहील. खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि ते हळूहळू साध्य करत आहेत. लिंबाची झाडे आहेत, सुंदरसे गार्डन आहे.
आपण पाहू शकतो. खूप छान. एक धम्मकेंद्र ज्या पद्धतीने असायला पाहिजे, निसर्गमय आणि धम्ममय, त्या पूर्ण पद्धतीने त्यांनी इथे आपली कसब कल्पना संकल्पना राबवून इथे अनेक अशी निसर्ग जी वृक्ष आहेत, जी सावली पण देतील आणि इतरही फायदा देतील, ते देखील इथे लावण्यात आली आहेत. कोणी जरी जास्त पाहुणे आले, भिक्षू आले, उपासक वर्ग आले, त्यांच्या इतर निवासाची व्यवस्था देखील आहे. आपण गावाकडील बाज असं म्हणतो त्याला, इथे बाज पण आहे. आणि हे सुंदरसा पहिल्या स्तरामध्ये धम्म हॉल, इथे सकाळ संध्याकाळ वंदना होत असते. वंदना होत असतात, प्रवचन होत असतात. इकडे त्यांनी पाठीमागे स्टोर रूम देखील दिलेला आहे. छोट्याशा संकल्पनेमधून त्यांनी अनेक विविध अंगी असा संकल्प प्रकल्प इथे निर्माण करत आहे. पूज्य भंते बाप्पा, काल आम्ही आलो सोबत, त्यांच्यामुळेच बाप्पा भंतेमुळेच इथे येणं झालेलं आहे, अन्यथा एवढं लांब येणं होत नव्हतं. हा सुंदर परिसर आपण बघत आहात. बोधिसत्व चॅरिटेबल ट्रस्ट धम्मभूमी. कुठे? हां, तिकडे प्रसादांची व्यवस्था देखील केलेली आहे. तर हा परिसर आहे 3 एकरचा. रोडच्या त्या साईडचा परिसर आहे 2 एकरचा. अशी एकूण 5 एकर ही जागा त्यांना दान मिळालेली आहे. आणि त्या या जागेचा परिपूर्ण उपयोग मनुष्याच्या सर्वांगीण विकासाकरिता, त्याच्या जीवनामध्ये अधिकाधिक सुख वैभव संपन्न प्राप्त करण्याकरिता, निर्माण करण्याकरिता मेहनत घेत राहतील. आपण आवर्जून या ठिकाणी यायचं आहे. इथे आपल्या निवासाची व्यवस्था होईल, अभ्यासाची व्यवस्था होईल, ध्यानाची व्यवस्था होईल, भोजनाची होईल, अंघोळीची, सर्व काही. इथे बोर देखील, हे बोर आहे, पाण्याची व्यवस्था देखील आहे, लाईटची व्यवस्था देखील आहे. इथल्या समस्त उपासकांनी त्यांना भरभरून साथ दिली आहे. आजूबाजूला 5-6 गावं आहेत, जे 1-2 किलोमीटरवर आहेत, त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. आणि भंतेजीचा दांडगा अनुभव, दांडगा अभ्यास, प्रचंड विद्वत्ता आणि भवतु सब मंगलम लोकांसाठी करण्याची संकल्पना आज ती होत आहे. मी पुन्हा एकदा पूज्यनीय भंतेना वंदन करून आपल्या सर्वांप्रती मंगल कामना करतो. आणि आपण अवश्य या ठिकाणी यायचं आहे, भेट देऊन आपलं मंगल करायचं आहे, मंगल करायचं आहे, मंगल करायचं आहे. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं. आपलं सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, आपणास आयु आरोग्य संपत्ती लाभ हो, निब्बान परम सुखाचा लाभ हो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.